थेट 5 दिवसांनी बायकोला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होता, म्हणून मी डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो. तिथे पोहोचलो तर माझ्या बाळाची पणजी आली होती बाबूला आणि बायकोला बघायला. पण हॉस्पिटलमध्ये अलाउड नसल्यामुळे पणजीला दोघांना पण बघायला काय भेटले नाही. तेवढ्या डॉक्टरांनी डिस्चार्जचे पेपर झेरॉक्स आणायला सांगितले. मग मी पटकन खाली गेलो आणि झेरॉक्स आणून सबमिट केले. मग घरी जायची तयारी केली आणि बाबूसाठी कॅरी बॅग घेतली. तोपर्यंत बायको बाबूला घेऊन बाहेर आली. त्यांना बघून जो आनंद झालेला तो मी शब्दात सांगू शकत नाही. आणि तुम्ही पण असे क्षण अनुभवले असतील तर कमेंट करून नक्की सांगा. मग आम्ही हॉस्पिटल मधून बाहेर आलो आणि टॅक्सी करून घरी निघालो. बिल्डिंग जवळ पोहोचताच आजोबांनी नारळ उतरून घेतला आणि आजीने लेकीची आणि नातवाची नजर काढायला चालू केलं. तोपर्यंत लगेच माझ्या बाबूची मावशी बाबूला घ्यायला पुढे आली आणि मावशी आईचं दुसरं रूप असतं हे तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय. आणि घराच्या दरवाजावर पोहोचलो तर बाबूच्या मावशाने आणि मामानी स्वागताची जंगी तयारी केलेली. आणि पुतण्या आलाय म्हणल्यावर काका पण काय गप्प बसले नव्हते. त्यांनी पण मनापासून लाडक्या पुतण्याचं स्वागत केलं आणि ही स्वागताची तयारी बघून खूप छान वाटलं. पण घरात एंट्री मारताच बाबूने सगळ्यांना रडायचा ट्रेलर दाखवला. मग मला एवढा पुत्ररत्न प्राप्त झालाय म्हणल्यावर पेढे तर आणायलाच लागते, म्हणून मी आणि दुर्वेश पेढे आणायला गेलो. आणि बाप झालोय म्हणल्यावर बाबूसाठी लागणाऱ्या वस्तू पण आजपासून घ्यायलाच लागतात. मग वस्तू घेऊन घरी गेलो आणि आज बाबूची 5वी होती तर घरात सगळी तयारी चालू केलेली. मग सगळी तयारी झाल्यावर बायकाने येऊन माझ्या बायकोची ओटी भरायला चालू केलं आणि या मालिशवाली आजीने बाबूला देवाच्या पायावर घातलं. मग 5वी पूजून झाल्यावर आम्ही सगळ्यांनी पाया पडून घेतलं आणि बाबूच्या येण्यामुळे घरात खुशीचा माहोल झालेला. तर चला मंडळी, भेटू अशा पुढच्या भन्नाट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.